लाडकी बहीण योजनेपासून वंचित महिलांसाठी शिवसेनेचे पंचायत समितीत साकडे. शहादा तालुक्यातील ससदे, बिलाडी, बामखेडा, तिखोरा, पिंगाणे यासह विविध गावांतील अनेक पात्र महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. या महिलांनी शिवसेना नेते व आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि जिल्हा प्रमुख राम रघुवंशी यांची भेट घेऊन योजनेचा लाभ मिळवून देण्याची मागणी केली. आमदारांच्या सूचनेनुसार तालुका प्रमुख मनलेश जयस्वाल व शहर प्रमुख जितेंद्र जमदाडे यांनी वंचित महिलांसह शहादा पंचायत समितीत धाव घेत बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे महिलांच्या समस्या मांडल्या. कनिष्ठ प्रशासन अधिकारी रवींद्र कुलकर्णी व मनमोहिनी शिंदे यांनी महिलांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. बाल विकास प्रकल्प अधिकारी सागर चौधरी यांनी अर्जांची तात्काळ पडताळणी करून त्रुटींची पूर्तता करत पात्र महिलांना लवकरच लाभ देण्याचे आश्वासन दिले. एकही पात्र महिला योजनेपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाहीही त्यांनी दिली. दरम्यान लाभ मिळण्यास विलंब झाल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा तालुका प्रमुख मनलेश जयस्वाल यांनी दिला. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि वंचित महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आदरणीय आमदार श्री चंद्रकांतजी रघुवंशी साहेबांना ते दौऱ्यावर असताना या सर्व महिला त्यांना भेटल्या आणि त्यांनी व्यथा सांगितली की आमचे लाडकी बहिणीचे योजनेचे जे पैसे आहेत ते आम्हाला मिळत नाही, आमच्या खात्यावर पडत नाही. मग त्याच्यानंतर आदरणीय चंद्रकांतजी रघुवंशी साहेबांनी आम्हाला आदेश दिला का या महिलांना घेऊन योग्य त्या न्याय देता येईल, काय त्यांना मदत करता येईल. त्या पद्धतीने आज आम्ही पंचायत समितीमध्ये आलो असता इथे व्हिडिओ साहेब तर नव्हते पण इतर सर्व अधिकारी होते. त्यांच्याशी चर्चा करून आणि त्यांच्याशी बोलून आणि CDO साहेबांशी दूरध्वनीवर बोलून त्यांना आपण सर्व माहिती दिल्यावर त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे का 1-2 दिवसात सर्व त्यांच्या चेक करून त्यांच्या सर्व ते काही चुकलं असेल किंवा माहिती भरताना काही प्रॉब्लेम आला असेल त्या सर्व संदर्भात व्यवस्थित सखोल चेक करून त्या महिलांना 100% लाडकी बहिणी योजनेचे पैसे कसे खात्यावर येतील याचा प्रयत्न करू असं आश्वासन दिलं. आणि हा प्रश्न फक्त 2 गावाचा नाही तर अनेक तालुक्यातील प्रत्येक गावात हा प्रश्न निर्माण झालेला आहे. या माध्यमातून मी प्रशासनाला आणि खास करून बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो, हा अत्यंत सेन्सिटिव्ह आणि गंभीर प्रश्न आहे. शिवसेनेमुळे ही योजना कार्यान्वित झालेली आहे आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांमुळे ही योजना अस्तित्वात आलेली आहे. या योजनेमध्ये कोणी अधिकारी खाडा घालण्याचा प्रयत्न करत असेल आणि आमच्या बहिणींचे पैसे अडवण्याचा जर कोणी जाणून बुजून प्रयत्न करत असेल तर त्याला शिवसेनेकडून माफी मिळणार नाही. त्याला योग्य धडा शिकवला जाईल. शिवसेनेच्या माध्यमातून प्रखर आंदोलन छेडलं जाईल आणि आंदोलनादरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर हेच अधिकारी जबाबदार राहतील हे ध्यानात ठेवा आणि आमच्या बहिणींचं नुकसान होणार नाही याची अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी एवढं सांगू इच्छितो. NDT न्यूजसाठी राजू मनसुरी, शहादा.